हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आहे घटस्थापना. नवरात्री सुरू झालेल्या आहेत. तर घट बसले असतील, कोणाची तयारी सुरू असेल. तर आम्हाला आता बसवायच्या आहेत. तर देवी आई माझ्याकडून सेवा करून घेणार नाही. तर आज इतर दिवशी मी तुम्हाला सर्व पूजा करताना दिसते, पण आज दिसणार आहेत माझे मिस्टर. त्यांच्याकडूनच मी ती करून घेणार आहे. तर पुरुषांना सुद्धा घरातले जे करते पुरुष असतात ना, तर त्यांना सुद्धा कळायला पाहिजे की कुलदेवीचं काय काय करायला पाहिजे, त्यांच्या हातून सुद्धा सेवा झाली पाहिजे. तर कधी म्हणजे आपण तर कुलश्री असते घरातली, तर ती रोजच करत असते, पण आपले जे करते पुरुष असतात घरातले, तर त्यांना सुद्धा या गोष्टी समजल्या पाहिजे. तर आपल्या घरातले सर्वांचीच तेवढी जबाबदारी पण असते कुलदेवीची सेवा करण्यासाठी. तर त्यांच्याकडून सुद्धा सेवा झाली पाहिजे. तर आज तेच दिसतील तुम्हाला सेवा करताना किंवा मग घटस्थापना करताना. तर देवी आईचीच ही इच्छा असेल की त्यांच्या हातून तिला पाहिजे असेल तर ती करून घेत आहे. तर दुर्गा सप्तशतीचे पाठ करताना आपण पहिल्या दिवशी संकल्प सोडतो. तर कोणत्या वेळेला आपण संकल्प सोडलेला आहे, कोणत्या वेळेला आपण पाठ केलेला आहे ना, तर रोज त्याच दिवशी आपल्याला पाठ करायचा आहे. नाहीतर मग पहिल्या दिवशी थोडा आपल्याला उशीर होईल. ठीक आहे, पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला एकच वेळ ठरवायची आहे, कारण की देवीला माहित आहे. तर देवीला आपण पहिल्या दिवशी संकल्प सोडतो ना, तर देवीला तो टाइम माहिती असतो की यांनी आपल्याला ह्या टायमाला बोलवलेले आहे. तर देवी त्याच वेळेची वाट बघत असते. नाहीतर मग आपण काय करतो, पहिल्या दिवशी आपण 7 वाजेला बसतो, दुसऱ्या दिवशी आपण 10 वाजेला बसतो, तिसऱ्या दिवशी आपण संध्याकाळी बसतो. तर असं नाही करायचं. एकच वेळ आपल्याला ठरवायची आहे, कारण की देव त्या वेळेला आपली वाट बघत असतात. आणि रोज पाठ करताना देवी आईला आपल्याला आग्रहाचं निमंत्रण करायचं आहे. देवी आई, मी तुझा पाठ करत आहे, तर तू ये म्हणून. तर देवी आई सूक्ष्म रूपात आपल्या समोर बसलेली असते. तर एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. म्हणजे ज्या गोष्टी मला माहिती होतात, तर त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असते. असं मनाचं काही माझं नसतं. आणि मी तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे. तर त्या दिवशी घटस्थापनेचं साहित्य मी आणायला गेले होते ना, तर त्या दिवशीचं. तर बाजारातून येताना शनी मंदिर लागतं, तर तिथे आम्ही जातो नेहमी दर्शनासाठी. तर दर्शन वगैरे झालं माझं. तर मी बाहेर येऊन उभे राहिले. तर मिस्टर आतच होते, म्हणजे शनी मंदिरात. तर शनी मंदिरामध्ये बायकांना जाऊ देत नाही, त्याच्यामुळे मग मी बाहेरूनच दर्शन घेतलं आणि बाहेर येऊन उभे राहिले. तर माझ्याजवळ एक बाई येऊन उभी राहिली. तर तिने ना नथ घातलेली होती, हिरवं पातळ घातलेलं होतं आणि केस तिचे मोकळे आणि तिच्या हातामध्ये परडी होती. तर ती माझ्याकडे आली आणि म्हणाली की काहीतरी द्या म्हणून. तर मी बोलले की मिस्टर माझे आत गेलेले आहे, माझ्याकडे काही नाही, ते आली तर ते देतील तुम्हाला. तर ते येईपर्यंत ती माझ्या जवळच उभी राहिली. तर मग ते आल्यानंतर जे काही द्यायचं होतं तर ते तिला दिलं आणि ती म्हणजे उभीच होती आमच्याजवळ, जायच ना. तर माझ्या हातामध्ये घटस्थापनेचं सर्व साहित्य होतं. म्हणजे ती टोपली होती, एक करा होता, पानं होती, असं होतं साहित्य थोडं. तर ती ते म्हणजे एकदमच ती ओढू लागली, हे द्या म्हणे. तर मी म्हटलं, मावशी हे तुम्हाला कशाला लागतं, हे आम्हाला उद्या पूजा करायसाठी आणलं आहे, तुम्हाला कशाला पाहिजे ते. तर ती नाही म्हणे, द्याच म्हणे, आणि अजून एक कपडा पण द्या म्हणे, काहीतरी एखादा कपडा द्या. तर 10 वाजले होते. तर मिस्टर बोलले की आता कशाचा कपडा वगैरे, दुकानं बंद झाली असतील मावशी. तर ती नाही म्हणे, एखादा म्हणजे ती 2-3 वेळा म्हटली कपडा द्या, पण ते जे साहित्य होतं ना, ती ओढू लागली ते. तर मिस्टर बोलले की जाऊ दे, त्यांना पाहिजे ना ते त्यांना पाहिजे ना तर ते देऊन दे. तर मग मी म्हटलं आता परत आपल्याला आणावं लागेल पूजासाठी. तर मिस्टर बोलले जाऊ दे. शनी मंदिर आहे, तर त्याच्यासमोरच दुकानं होते जे साहित्य म्हणजे घटस्थापनेचे साहित्याचे. तर मग तिथं गेले मी आणि 2 ते 3 मिनटात मी फटाफट साहित्य घेतलं, कारण की उशीर भरपूर झालेला. 2 ते 3 मिनटात मी साहित्य घेतलं आणि परत मंदिरासमोरून आम्ही चाललो गाडी घेऊन. तर ती बाई एकदम म्हणजे दिसलीच नाही. भरपूर गर्दी होती, शनी अमावस्या होती त्या दिवशी. तर सर्व होते, म्हणजे काही बायका पण तिथे बसलेल्या होत्या खाली, जे मागतात ते पैसे वगैरे, काही जे फळं वगैरे वाटतात, तर मग ते घेतात तिथे. तर शनी मंदिरासमोर अशा बायका बसलेल्या पण असतात. तर ती बसलेली नव्हती, उभीच होती ती. आणि म्हणजे कोणी काही देत होतं तर त्यांच्याकडून पण ती घेत होती. तर म्हणजे आम्ही दरवेळेस जातो, पण तेव्हा ती अजिबात मला दिसली नाही, पहिल्यांदाच दिसली. तर 2 ते 3 मिनटात मी साहित्य घेईपर्यंत ती अचानक म्हणजे गेली असेल. पण मग मी विचार करत बसले की जे देवीचं साहित्य होतं तर ती तेच का मागत होती. देवीचं घटस्थापनेसाठी जे आपण साहित्य आणलेलं आहे तर ती तेच का मागत होती, परत कपडा पण काहीतरी. तर माझा विचार म्हणजे कालपासून मी त्याच विचारत आहे की ती तेच साहित्य का मागत होती.
मग मी आता बुरानगर आहे इथे तुळजाभवानीचं मंदिर आहे, आमचं कुलदैवत तुळजाभवानी आहे, तर त्यांची ओटी पण मी भरणार आहे. घरचं जे घटस्थापन आहे त्या देवीची सुद्धा आपल्याला ओटी भरायची असते. तर ती जी बाई होती तर ती कपडाच मागत होती ना, त्याच्यामुळे मग म्हटलं आपण देवीची ओटी भरूयात. तर नवरात्रामध्ये आपण देवीची ओटी भरत असतो. जो कुळाचार असतो ना आपला तो आपल्याला करायचा असतो देवीचा. तर एवढंच मला तुमच्याशी शेअर करायचं होतं. तुम्हाला जर काही सांगायचं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. तर इथे आता पूजेसाठी नारळ लागणार होतं, तर त्यासाठी घरचेच नारळ आहेत. तर गार्डनमध्ये झाड आहे, तर त्याचे आता नारळ वाळलेत, भरपूर खाली पडतात. तर घरचेच नारळ होतात पूजेसाठी, परत घरचंच खोबरं होतं. तर इथे नारळ सोललेला पूजेसाठी. तर मंगल कलशासाठी पण आज नवीन नारळ मी लावणार होते, पण आता ते नाही शक्य. तर मग नवरात्र झाल्यावर मी तो चेंज करणार. तर इथे आता पूजेची तयारी सुरू आहे. तर आधी तर देव्हाऱ्यातले देव आहेत तर त्यांची पूजा ते करून घेत आहेत. सुकलेले फुलं वगैरे त्यांनी काढून घेतली. कुठे कुठे अशी प्रथा आहे की आजच्या दिवशी देवांना ओजवतात आणि 10 दिवस त्यांना स्नान वगैरे घालायचं नसतं असं म्हणतात, पण असं नाही आहे. देवीच घटी बसलेली असते फक्त. बाकीचे देवांची आपण रोजची पूजा करू शकतो, त्यांना रोजची स्नान वगैरे घालू शकतो, त्यांची पूजा वेगळी करू शकतो. फक्त देवीला थोडंसं पाणी वगैरे, जे धान टाकलेलं आहे त्यांना कळसामध्ये थोडंसं पाणी, जे धान टाकलेलं आहे त्याला पाणी, फूल वगैरे वाहू शकतो देवीला, हळदी कुंकू, देवीची अशा प्रकारे पूजा करायची. आणि बाकीच्या देवांची रोजची पूजा आपण जशी करतो तशी पूजा करायची आहे. तर इथे त्यांनी कलश पण स्थापन केलेला. तर टोपलीमध्ये माती वगैरे टाकली, जे काही धान्य होतं ते टाकलं. जशा प्रकारे आपण देवाऱ्यामध्ये मंगल कलशाची स्थापना केलेली आहे तशाच प्रकारचा हा कलश असतो. त्यानंतर मग इथे आता माळेची तयारी सुरू आहे. आज पानांचीच माळ असते, तर 7 पानांची माळ केलेली. तर मी म्हणजे मंदिराच्या बाहेर मी उभी होते आणि आमचं रूम आहे एक देवाची स्पेशल, तर तिथेच देवा आहे. आणि असा काही प्रॉब्लेम आला समजा तर मग मी दरवाजा लावूनच घेत असते, तिकडे कोणी जातच नसतं, त्याच्यामुळे देव वेगळेच असतात. तर मी त्यांना सांगत होते, ते तसे करत होते. तर अशा प्रकारे मग आपण काही प्रॉब्लेम वगैरे काही असेल तर आपण आपल्या घरच्यांकडून ते करून घ्यायचं. असं कोणताही सण आपल्याला सोडून द्यायचा नसतो, कितीही संकट आली, कितीही काही झालं तरी. कारण की ही कुलदेवीची सेवा असते, वर्षातून एकदा आपल्याला मिळते करायला, तर ती करायचीच असते. तर त्यांनी घट वगैरे स्थापन केलेला. त्यानंतर मग अखंड दिवा आता आपल्याला 9 दिवस ठेवायचा आहे. त्याला कधीच विजू द्यायचं नाही. काजळी वगैरे आपल्याला काढायची असेल तर ह्या ज्योतीवरून दुसरा दिवा आपल्याला लावायचा. ही ज्योत आपल्याकडे ऑलरेडी असते आणि या दिव्याची आपण मग काजळी वगैरे काढल्यानंतर जो दिवा बाजूला लावलेला त्या दिव्यावरून परत हा दिवा लावायचा आपल्याला. अशा प्रकारे जी पहिल्या दिवशी आपण ज्योत लावतो ना, तर ती ज्योत 9 दिवस आपल्याला तशीच ठेवायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काळजी घ्यायची असते दिव्याची. तर सर्व पूजा आता झालेली. लास्टमध्ये सर्व देवांना अगरबत्ती वगैरे दाखवत आहेत. तर आज उपवास होता, त्यामुळे मग साबुदाणा खिचडी बनवायची. तर इथे मी तुपाचा वापर केला, कारण की आम्ही ऑइल वापरतो राईस ब्रॅनचं, तर ते तांदळाचं तेल असतं, तर त्याच्यामुळे उपवासाला ते चालणार नाही. तर त्याच्यामुळे मग तुपाचाच वापर केला. इथे बटाटे मी उकडून घेतले होते आणि हिरवी मिरचीची मी बनवणार आहे. तर तूप छान तापलेलं, त्यामध्ये मग मिरच्या टाकून दिलेल्या. त्यानंतर मग उकडलेले बटाटे टाकले. बटाटे आपण उकडून जर घेतले ना, तर जी खिचडी बनते ती एकदम सॉफ्ट बनते. तर इथे मी थोडंसं मीठ घातलं आणि असं चालूच ठेवायचं आपल्याला. उकडून बटाटे घातले ना, त्याच्यामुळे मग ते खाली लागतात लवकर, त्याच्यामुळे मग चम्मच असा सुरूच ठेवायचा जोपर्यंत छान फ्राय होत नाहीत. आणि मध्ये मध्ये मग मी काय केलं,
जो साबुदाणा होता भिजत घातलेला, तर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट मिक्स करून दिला, मीठ पण मिक्स करून दिलं. असं खालीच जर मिक्स केलं ना आपण, तर कढईमध्ये आपण जेव्हा टाकतो तर तेव्हा म्हणजे जास्त हलवायची गरज लागत नाही आणि मीठ पण सर्वीकडे छान मिक्स होतं. आणि थोडंसं हलवून घेतलं आणि नंतर मग झाकण ठेवून 2 वाफ आपल्याला काढून घ्यायच्या. वाफ घेतल्याने काय होतं, खिचडी छान बनते, टेस्टी पण बनते. आणि भरपूर जणांनी दुर्गा सप्तशतीचे आज पाठ केले असतील, तर आपल्याला ना थोडंसंच खाऊन आपण पाठ करू शकतो. आणि जास्त जर आपण पोट भरून जर खाल्लं आणि पाठाला बसलो ना, तर झोप पण येऊ शकते. त्याच्यामुळे मग उपाशी पोटी करायचा पाठ. समजा वाचताना झोप येत आहे, जांभळ्या येत आहेत आणि मग आहे, मग तशी सेवा काय कामाची. त्याच्यामुळे मग जेवढं लवकरात लवकर उठता येईल तेवढं उठायचं. 9 दिवस तरी कामं आवरून घ्यायचे सर्व आणि नंतर मग आपण पाठाला बसू शकतो. तर इथे खिचडी रेडी आहे. खिचडी काढल्यानंतर मग इथे बनवत आहे आता चहा. तर मला असं पर्सनली वाटतं की ज्या दिवशी उपवास असतो ना, तर त्या दिवशी आपण इतर दिवसापेक्षा जास्त खातो. म्हणजे चहा पीत असतो, कॉफी पीत असतो, दूध पीत असतो, फळं खात असतो आणि फराळाचं तर वेगळंच असतं. तर मला असं वाटतं की जास्त प्रमाणात आपण खात असतो त्या दिवशी आणि म्हणतो की आपला उपवास आहे. तर उपवास कोणत्या गोष्टीचा करायचा असतो? वाईट विचारांचा, खाण्यापिण्याचा नाही. देव असं म्हणतात का की तू दिवसभर उपवाशी राहा आणि उपवास करून मग माझी सेवा कर, ते म्हणत नाही. ते म्हणतात गाजावाजा, उपवासाचा गाजावाजा नका करू. आपण जी सेवा करतो ना, तर ती तुम्ही किती मनापासून करता ना, तर ते देव तेच पाहत असतात. दिवसभर उपवास करून काही न खाता आपल्याला असं वाटतं की देव आपल्याला पावेन, पण देव ते कधीच बघत नाही. तुम्ही जी त्यांची सेवा करता ना, त्यांचं नामस्मरण करता, तर ते कशा प्रकारे करता, किती मनापासून करता, किती भक्तिभावाने करता, तर देव तेच बघत असतो. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर घटस्थापना झालेली आहे. मला काही जमत नव्हतं, त्याच्यामुळे मिस्टरांनीच केलेली. मी त्यांना सांगितलं असं असं करा म्हणून आणि त्यांनी केलेलं आहे. तर आपल्या घरातील पुरुषांना पण देवीची सेवा करता यायला पाहिजे. त्यांचं काय काय करायचं त्यांनासुद्धा माहिती झालं पाहिजे. त्यांच्याकडून नक्की करूनसुद्धा ते जमलं पाहिजे. त्यांनासुद्धा माहिती पाहिजे सर्व गोष्टींची. त्यांच्याकडूनसुद्धा आपण अशी पूजा वगैरे करून घ्यायला पाहिजे. जेव्हा मला म्हणजे असं करायचं नसतं ना, तर ते मिस्टर माझे देव पूजा वगैरे किंवा मग अशा प्रकारे काही सण वगैरे असतात तेव्हा तेच करत असतात. तर मला सण करायला पर्सनली मला कोणताही सण असा सोडायला आवडत नाही. कितीही प्रॉब्लेम्स आले तरी आम्ही करतोच. साधं का होईना पण करतोच. तर मला अशी एक कमेंट पण आली होती की ताई, आमच्या घरामध्ये कोणीच नाही करण्यासारखं. तर घटस्थापना ज्या दिवशी आहे त्या दिवशी माझा 4था दिवस आहे. तर मी काय करू? तर मग मी त्यांना सांगितलं की घरच्यांकडून करून घ्या किंवा मग मुलं असतील तर त्यांच्याकडून किंवा मग शेजारच्याकडून. आपल्याला असे सण वगैरे कधीच सोडायचे नसतात. कितीही अडचणी आल्या तर आपल्या घरातल्यांकडून ते करून घ्यायचं आहे. तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं की मी तुम्हाला प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगत आहे की कुलदेवीची होईल तेवढी सेवा करा नवरात्रामध्ये. हे दिवस खूप छान असतात, एकदम म्हणजे उत्साहाचे दिवस असतात. तर या दिवसामध्ये आपण सेवा करत असतो देवीची आणि देवीनं नवरात्रामध्येच आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपात असते. तर आपण जेव्हा पाठ करतो ना दुर्गा सप्तशतीचा, तर देवीसुद्धा आपल्यासमोर बसलेली असते असं म्हणतात. तर या दिवसामध्ये होईल तेवढी सेवा करा आणि मनापासून करा. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.